देऊरच्या वादळी पावसातील नुकसान भरपाईसाठी अधिवेशनात आवाज उठवणार आमदार कुणाल पाटील यांची प्रतिक्रिया। आमदार खासदारांकडून संयुक्त पाहणी। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे ढगफुटी सदृश्य वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करून अहवाल त्वरित शासनाला सादर करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून झालेल्या नुकसानीचा पूर्ण मोबदला मिळवून देण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। दरम्यान शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे घाबरून न जाता मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून भरपाई मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी असल्याचे देखील यावेळेस आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। तर देऊर आणि परिसरातील शेतकऱ्यांना यावेळेस त्यांनी दिलासा दिला आहे। गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी सायंकाळी देऊर बुद्रुक तालुका धुळे येथील शेत शिवारात ढगफुटी सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाले असून सदर नुकसानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी आज दिनांक 14 जून 2024 रोजी संयुक्त पाहणी केली। धुळे तालुक्यातील उमराळ नाला शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। बहुसंख्य शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचेही नुकसान झाले असून पोल्ट्री फार्मवर झाड कोसळल्याने पत्रे उडाले। तसेच कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या आवाजाच्या भीतीपोटी हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या। त्याचप्रमाणे वादळी पावसामुळे वीज तारा तुटल्या तर विजेचे पोल कोसळले, त्यामुळे शेती व गावातील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे। या सर्व नुकसानीची आमदार कुणाल पाटील, खासदार शोभाताई बच्छाव यांनी प्रत्यक्ष नुकसानीची ठिकाणी जाऊन पाहणी केली। यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली असून या भागात अत्यंत भयावह परिस्थिती आहे। नुकसानीची तातडीने पंचनामा करून शासनाकडे अहवाल त्वरित पाठवावा अशी मागणी केली असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे। त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना या ठिकाणी आमदार कुणाल पाटील यांनी दिल्या असून दरम्यान वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 100% मोबदला मिळावा म्हणून दिनांक 27 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। तर यावेळेस या ठिकाणी आमदार कुणाल पाटील, खासदार शोभाताई बच्छाव, सरपंच भाऊसाहेब देवरे, डॉक्टर विजय देवरे, आनंदा शेवाडे, डॉक्टर दिनेश बच्छाव, बाबाजी देवरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, चिरंजीव रायबा कुणाल पाटील, किशोर देवरे, नवल पारधी, तुषार देवरे, माजी सरपंच दिगंबर देवरे, रितेश ठाकूर, श्रावण देवरे, किरण शेवाडे, श्रावण शिंदे, सुभाष देवरे, पंकज कैरनार, विक्की देवरे, कैलास नेरकर, अमोल शेवाडे, अक्षय साळुंके, मंडळाधिकारी सदाशिव सुरेंशी, तलाठी दिनेश दाभाडे, कृषी सहाय्यक किरण देवरे, सुनील देवरे, लक्ष्मण माडी, पोलीस पाटील सागर बदानी, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बोरसे आदी या ठिकाणी उपस्थित होते। घर मागून गेले होते पाणी। आदिवासी वस्ती काल सत्कार जैसे भी बोलून आम्ही पाणी काढलं काल सोनू ये पुढे इथं बघा बैल बांधलेले, त्यांना काही नुकसान झालं त्याचा करून घ्या आपण ते पशुवैद्य। बाबा इतकी प्रचंड हवा होती ना, इथून तर डायरेक्ट पुढे पर्यंत हा तो एकदा खाली घुसले आवाज पूर्ण या बाजूने पूर्ण गेलं पाणीच गेले, पाणी गेलं। थोडं लांब आहे आपल्याला जाताना ना, सगळं ग्रामपंचायत सदस्य होते ठेकेदार थोडे टाळ करता ना। मग सकाळी फोन केला बाबासाहेब, त्यांचं असं म्हणणं आहे हे मस्जिद शिवारात आहे। म्हटलं मस्जिद आहे आणि देऊरचा काही विषय नाही, बाउंड्री असते तो अडचण येऊ शकतात। नाही मस्जिद नाही, देऊरच शिवार त्यांनी तसं उमरान नालाकडे त्यांनी मला तसं सांगितलं, म्हणजे टांड्याचे प्रकार झाले। पण आज एवढं मोठं हानी झालेली काल तमाशा झाला, 8-10 दिवस घालेल ठेकेदार जरा लवकर करावं लागेल। लवकर झालं तर बरे, पहिले झाड कोळमून पडले। आता सकाळी कापले
हमने मांगे मांगे नहीं किसी पड़ी गल नहीं पत्रे उडले डायरेक्ट हाँ ते काय झालं की या शेतात पाणी साचलं ना त्यामुळे बिळी सगळ्या लूज झाल्या त्यामुळे याला झोप दिली हे बघ सगळं पाणी घुसून गेलं इकडं कांदा ओला आहे क्या कांदा ओला झालेला आहे येत होता पाऊस चालू होता हो बुरबुर सुरूच आहे एक प्रकारची झाड म्हणजे एकदम वाईट परिस्थिती भरपूर झाडं पडले तर गेला वर्ष हे संपूर्ण दुष्काळामध्ये गेलेलं असताना सुद्धा शेतकरी हा प्रचंड हवालदिल झालेला असताना काल पावसाची सुरुवात झाली परंतु आपल्या देऊर शिवारामध्ये उमराण नाला परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टी काल पहिल्याच पावसामध्ये झालेली आहे आणि या पावसामध्ये खूप मोठं नुकसान वादळ वारा आणि पाऊस याच्यामुळे फार मोठं नुकसान झालं बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे पत्रे त्या ठिकाणी उडून गेले बरेचशी झाडं या ठिकाणी रस्त्यावरती पडलेली दिसत आहेत आणि फार मोठं नुकसान या शेतीचं फळबागांचं पिकांचं झालेलं आपल्याला दिसतं आहे बऱ्याच इलेक्ट्रिकच्या पोलसुद्धा पडलेले आहेत डीपी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेले काही ठिकाणी बघायला मिळत आहेत अत्यंत भयावह परिस्थिती या देऊर परिसरामध्ये झाली आहे आजच आमच्या सन्मान्य खासदारताई आणि मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पंचनामे सुरू झाले जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे या ठिकाणी केले गेलेले आहेत आणि MSCBच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत की ज्या ट्रान्सफॉर्मरच्या आणि तारांचे पोल पडलेत ते सर्व तात्काळ दुरुस्त करून ते पूर्ववत आपण पुढच्या 2 दिवसामध्ये आणले पाहिजे कारण की शेतीचा हंगाम आता सुरू झाला आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची फार मोठी आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदर या सर्व पंचनाम्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठे ना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आता 27 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे या देऊळ शिवारामध्ये ही जी अतिवृष्टी झाली आहे याची जाणीव आणि कल्पना आपण त्या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून सरकारला करून देऊ आणि सरकारकडून जास्तीत जास्त भरघोस निधी या शेतकऱ्यांना कसा मिळेल आणि शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान कसं भरून करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू माझी धुळे तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपलं जे नुकसान झालं आहे या नुकसानींना आपण घाबरून जाऊ नका आपण धीराने आपण या सर्व गोष्टींना तोंड दिलं पाहिजे आणि सरकारला त्या ठिकाणी दबाव टाकून आपल्या पाठीमागे उभं करण्याकरता आम्ही अत्यंत त्या ठिकाणी कटिबद्ध आणि सक्षम आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका तुमच्या झालेल्या सर्व नुकसानीचा परतावा हा शासनाकडून मिळवण्याची जबाबदारी देण्याकरता आम्ही काम करतो आहोत त्यामुळे इलेक्ट्रिकच्या लाईन्स आणि संपूर्ण पंचनामे हे तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त केले जातील अशा प्रकारच्या सूचना आम्ही या ठिकाणी देतो आहे